पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीमध्ये 16 जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झालेला आहे। या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाने योगेश वानखेडेला अटक केलेली आहे। मृत्यूच्या घटनेनंतर वानखेडे स्वतः हजर झाला। त्यानंच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्पिरिट पोहोचवल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून त्याची चौकशी सुरू केलेली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूचे 16 बळी गेलेले आहेत। त्यानंतर योगेश वानखेडे याला अटक करण्यात आलेली आहे। मृत्यूच्या घटनेनंतर वानखेडे स्वतः पोलिसांच्या समोर हजर झालेला आहे। तर आता या योगेश वानखेडेचा देखील चौकशी केली जाते आहे। पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। या चौकशीमध्ये आणखी काय समोर येते याकडे आता लक्ष लागलेलं आहे। दारूच्यामुळं जेवण नाही खायचं, दारू प्यायचं, पडायचं, कामधंदा नाही करायचं, काय नाही करायचं अशी। त्याची बायको गेलती गावाला, तिचा शुगर वाढलं होतं म्हणून गावाला गेलती लेखात। लय जण मेले दारू पिऊन। हा 5 जण गेल्यात। ती काल 3 जण गेल्या आणि आज ते पहिलं एक गेला। माझी 2 पोरं गेल्या दारूनीच। दारूबंदी झाली पाहिजे। काल सकाळी आमच्या बहिणीचा मुलगा वारला। हा भाऊ आहे आमचा चुलत काय, आणि एक ॲडमिट आहे भाऊ। हे सगळे कशामुळे? दारूमुळं। दारू पिऊन आले की उलट्या व्हायला लागले, त्याच्यामुळं लगेचच दवाखान्यात नेलं की बॉडीच आणली। पोलीस लक्ष देत नाहीत का? नाही लक्ष देत। कोण लक्ष देत आहे गरिबावर? कोण नाही लक्ष देत। पोलिसांना हप्ता मिळतो, हप्ता घेतात जातात, दारूबंदी होतच नाही। एका दिवसात ही 5 माहिती या वस्तीत एका दिवसात। सरकारकडे काय मागणी आहे तुमची? दारूबंदी करावा, बाकी आम्हाला काय नको। दारू ही बंदच झाली पाहिजे कायमची। जवान पोरं गेल्यावर आमच्या सरकारने वयस्करांनी कुणाच्या आसऱ्यावर जगायचं। दुःखच आहे, हे कधीच नाही अशी घटना आमच्या पांढरीमळ्यात घडली। ह्या 2 दिवसातच हे असं एका दिवशी 3-3 आणि 4-4 माहिती झाल्यावर जगायचं माणसाने कसं? खायचं काय? कोण आहे त्यांच्या मागं करायला?